Yes, Surabhi. Thank you. चलो स्टार्ट करें. So, चलो. व्हेरी ब्युटिफुल एनर्जेटिक मॉर्निंग. आजचा सगळ्यात उत्तम दिवस. आजच्या दिवसाची प्रार्थना सुरू करत आहोत. पाठीचा कणा ताठ, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास, श्वासाची गती कशी आहे, श्वास कसा आहे, गरम, थंड, उजव्या नाकपुडीतून येतो आहे की डाव्या नाकपुडीतून येतो आहे की दोन्हीही नाकपुड्यातून येतो आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. Similarly, in your business, the spokes of your wheel are marketing. आज आपण रेकी नारायण प्रार्थना करणार आहोत. नारायण, हे परमेश्वरा, धन्यवाद. धन्यवाद या सुंदर दिवसासाठी. आजचा आमचा दिवस प्रेम, आदर, सन्मान, जॅकपॉटने भरलेला आहे आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षण हा नवीन नवीन आम्हाला तू देतो आहेस. आमच्या जीवनातला सर्वोत्तम दिवस आहे, सर्वश्रेष्ठ दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे. आमच्याकडे पुष्कळ पैसे आहेत, पुष्कळ पैसे आहेत, पुष्कळ पैसे आहेत, ज्याचा आम्ही सदुपयोग करतो. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. धन्यवाद नारायणा. तुझ्या कृपेने आमच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी आमच्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. हे नारायणा, तुझ्या कृपेने आम्ही खूप भाग्यशाली आहोत. आम्ही भाग्यशाली आहोत, कृपाशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आमचे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, लव, रिस्पेक्ट, फेथ, केअर या सगळ्या दिव्य ऊर्जांनी, शक्तीने भरलेलं आहे व पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत, यशस्वी आहोत, यशस्वी आहोत. हे नारायण, तुझ्या कृपेने माझे विचार, वाणी, व्यवहार सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहेत. आम्ही नेहमी सत्य बोलतो व सत्याच्या मार्गावर वाटचाल करतो. तुझे खूप खूप धन्यवाद आहे. हे नारायण, आपल्याला खूप धन्यवाद. माझ्या जीवनामध्ये 7 प्रकारची सुख देण्यासाठी, संपूर्ण जीवन स्वस्थ राहण्याचं वरदान देण्यासाठी. म्हणून आम्ही पूर्णपणे स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत आणि स्वस्थ आहोत. हे नारायण, तुझ्या कृपेने आमचे चित्त शांत, प्रसन्न आहे. नारायणा, तुझा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या आशीर्वादाने आमचे आपापसातील नाते संबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहेत. आम्ही आनंदी व समाधानी आहोत. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचं रूप बघतो. तुझे खूप खूप धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. हे नारायणा, आपल्या आशीर्वादाने आम्ही 7ही सुखांनी परिपूर्ण जीवन जगत आहोत. आमचा हा सुवर्णकाळ चालू आहे व तुमच्या आशीर्वादाने, परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादाने माझं संपूर्ण जीवन भर हा सुवर्णकाळ चालू राहील असा प्रबळ विश्वास आहे. नारायणा, तुला धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. तू दिलेल्या पंचतत्वासाठी खूप खूप धन्यवाद.
धरती मातेसाठी धन्यवाद, पाण्यासाठी धन्यवाद, हवेसाठी धन्यवाद, अग्नीसाठी धन्यवाद आणि आकाश तत्वासाठी धन्यवाद. ही पाचही तत्व माझ्या जीवनातील अतिशय अमूल्य अशी तत्व आहेत, ज्यामुळे माझं शरीर बनलं आहे, माझं जीवन छान सुरळीत चालत आहे. परमेश्वरा, मी सगळ्यात भाग्यवान व्यक्ती आहे. मी भाग्यवान आत्मा आहे. माझ्या परमेश्वराचा अंश आहे. माझ्या परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आता आपण ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन करणार आहोत. मनातून फिलिंग देऊन परमेश्वराला आभार मानून आपण ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन सुरू करूया. आय एक्सेप्टेड अँड रिसीव एक्सपेक्टेड and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already been given to me. My acceptance makes it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself in a higher consciousness. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there. I let the God time roll. So it is. या ओथ ऑफ मॅनिफेस्टेशनसाठी निटी ग्रेटी या मॅडम आहेत ज्यांनी ही आपल्याला प्रेयर दिली आहे. त्यांचेही धन्यवाद मानूया. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार या आजच्या सुंदर सकाळासाठी, सुंदर दिवसासाठी. आपल्या हातांना एकमेकावर घासायचे आहे, चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. हातांना समोर बघा. परमेश्वराला आजच्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद करा. तुम्ही जिवंत आहात याचा आनंद माना. असा तुम्ही आज की मी जिवंत आहे, मला दुसरा एक नवीन दिवस मिळाला. आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. तुमच्या पायाला टच करा. तुमच्या आतमध्ये बसलेल्या त्या परमात्म्याला धन्यवाद करा, त्याला नमन करा आणि स्मित हास्य करून आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात आपण करूया. थँक्यू. अहं निर्विकल्पो निराकाररूपो. आता बॅकग्राऊंड म्युझिक बंद करूया. थँक्यू. सगळ्यांना छान वाटलं असेल. हम्म. तर आपला कालचा दिवसही हाच होता की तुम्ही जादुई सकाळ कशी बनवायची. तुमची जर एक दिवसाची जादूची सकाळ, एक दिवस तुम्ही छान केलात तर तुमचं पूर्ण वीक छान होईल. एक वीक छान झाला तर तुमचं मंथ छान होईल आणि मंथ छान झाला तर तुमचं इयर छान होणार आहे. सो प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो आपल्यासाठी एक नवीन उमेद, नवीन सकाळ, नवीन दिवस घेऊन येतो. कारण हर एक दिवस हा सेम नसतो, वेगवेगळा दिवस असतो. स्वयंपाक करताना सुद्धा जी भाजी मी आज बनवली ती उद्याही तशीच बनेल असं काहीही नसतं. एखादी वेगळं वेगळं त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन प्रकार आपल्याला किंवा टेस्ट घडून येते. तसंच जीवनातला प्रत्येक दिवस हा काहीतरी वेगळा आहे. पण हा वेगळा दिवस मला काहीतरी एक्सलंट बनवायचा आहे, तर मी काय करू शकते? मी सकाळी उठल्यानंतर माझी सकाळ छान करू शकते. मी सकाळी उठली,
मी माझ्या परमेश्वराचे धन्यवाद मानू शकते. आणि आपली सकाळ जर छान असेल तर पूर्ण दिवस एनर्जेटिक जातो. आपण ग्रॅटिट्यूडच्या जर्नीमध्ये आहे तर आपल्याकडे जर एखादी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये आपण खरंच कृतज्ञता व्यक्त करून ही वेळ जी आहे ती कितपत योग्य करून घेतो. आपण खरंच त्या ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये राहतो का? काल मॅमनी त्यांच्या एक घरचा इन्सिडेंट शेअर केला होता. त्या आता एक्सेलंट ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिशनर आहेत. सो ऑलवेज ऑब्झर्व दॅट की येस मी कसं बिलो द लाईन जाते किंवा काय माझं आहे. सगळ्यांना वाटतं आपण राजासारखं जगावं. राजा म्हणजे जो परिपूर्ण आहे, जो सॅटिस्फाईड आहे, ज्याच्याकडे अबंडन्स ऑफ सगळ्या गोष्टी आहे, की तो इतका सॅटिस्फाईड असतो की त्याच्याकडे सगळ्या गोष्टीची खूप खूप विपुलता असते आणि तो मग दुसऱ्यांना देतो. तो राजा आपल्याला बनायचा आहे, की आपल्याकडे सगळं आहे. आपल्याकडे खुशी, प्रेम, पैसा इतकं प्रमाणात राहील की आपण ते दुसऱ्यांना अजून अजून देऊ शकलो पाहिजे. आपण जर संगतीचा परिणाम पण होत असतो. म्हणजे जशी संगत तशीच येते. मग आपली संगत कशी असावी? आपण कोणासोबत राहावं? आणि विचार करा की खरंच माझ्याजवळ काय आहे असं खूप अबंडन्समध्ये मी कसं अबंडन्स फील करू? तर माझ्याजवळ डोळे आहे, माझ्याजवळ नाक आहे, कान आहे, मी बघू शकतो, माझ्याकडे मेंदू आहे, मी विचार करू शकते, माझ्याकडे प्रेमळ भावना आहे, माझ्याकडे चांगल्या फीलिंग्स आहेत, माझ्याजवळ घर आहे, माझ्याजवळ सोफा आहे, माझ्याजवळ पलंग आहे. सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. आपल्याला सगळ्यात पहिले तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट स्माइल करायची आहे आणि स्माइल करायसाठी रिझन म्हणजे तुम्ही जिवंत आहात. माझ्या आईचं मॅडमच्या आईचं जसं आहे तसं माझ्या आईचा पण आहे की सकाळ बघितली नाही माझ्या आईने. तर आपण आज सकाळ बघितली, मी जिवंत आहे, माझा श्वास चालतो आहे, मी आजचा एक पूर्ण दिवस माझ्या हातात आहे. त्याचं सेलिब्रेशन म्हणजेच मॉर्निंगची सगळ्यात पहिली स्माईल. हसा, येस मी जिवंत आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. सो सकाळ चांगली, पूर्ण दिवस चांगला करा आणि आपल्या जीवनाला अधिकाधिक चांगलं बनवायचं आहे. सकाळी मी कशासाठी, माझं सकाळ कुठून सुरू होतं? मी सगळ्यात पहिले उठून उभी राहील, मग माझ्या पायाला धन्यवाद देईल, मग मी चालत चालत बाथरूम पर्यंत जाते. वाव मी चालू शकते, माझे अवयव किती छान काम करतात. येस. मग नंतर मी हाताने टूथपेस्ट उचलू शकते. वाव. टूथपेस्टचं झाकण आहे, त्याच्यामुळे ती टूथपेस्ट सेफ आहे. नसतं झाकण तर मग त्या झाकणाचा धन्यवाद, तो टूथपेस्टचा धन्यवाद, त्या टूथपेस्टच्या टेस्टचा धन्यवाद, टूथपेस्ट बनवली त्याचा धन्यवाद, त्या फ्रेग्रन्सचा धन्यवाद. माझी दात स्वच्छ करतायत, किती छान. हर एका गोष्टीसाठी कंटिन्यू तुम्ही मनातल्या मनात धन्यवाद व्यक्त करू शकता आणि तुमची सकाळी छान बनवू शकता. सो कालचा हाच आपला टेक अवे होता. इन शॉर्ट मध्ये आपण सांगितलंय. आता प्राजक्ता मॅम तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगणार आहे. सो ओव्हर टू यू. थँक्यू कीर्ती मॅम. खूप छान तुम्ही लेसन एक्सप्लेन केला कालचा जादू सकाळ. सो आता आपण आपली प्रॅक्टिस सुरू करूया. सगळ्यांनी पहिले 5 आईसाठी आणि पहिले 5 ग्रॅटिट्यूड बाबांसाठी लिहायला सुरुवात करायची आहे. सो स्टार्ट रायटिंग. ज्योती मॅम तुम्ही लिहिताय ना? ओके.
ज्यांना काही अडचण नसेल त्यांनी आपल्या विंडोज ओपन करा. सध्या मी 1-2 दिवस मला थोडं चॅलेंजिंग आहे कारण की घरी सगळे पाहुणे असल्यामुळे मी येणारे जाणारे असल्यामुळे ओपन करू शकत नाही माझा व्हिडिओ. सो प्लीज रेस्ट ऑफ द पार्टिसिपंट ओपन विंडो तुमचं म्हणजे एनर्जी एक्सचेंज करा. एनर्जी Yes. जेवढी जास्त चांगली सकाळी तुमची म्हणजे तुम्ही काय करत आहात? तुम्ही समोर एक काळ्या भिंतीसमोर लिहिणार की तुमच्या मित्रांसोबत तुम्ही बघा ते कसं फील होतं जेव्हा आपण एकमेकांना बघतो. तोही लिहितोय, मी लिहिते. अरे वा! छान, छान. सगळ्यांना लिहिता येतंय आईबाबांसाठी राईट. लिहित असताना चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. छान स्माइल करून लिहा. ज्याला लिहून आपल्या आईबाबांसाठी 5-5. सायलेन्सचा अर्थ नो आहे का? ओके. या.
झालं. ओके. येस, आता आई बाबांसाठी 5 लिहून झाले असतील तर 5 नाही 10 आपण कालच्या दिवसामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील किंवा ज्यासाठी तुम्हाला खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते अशा 10 गोष्टींसाठी लिहू शकता. किंवा सेकंड ऑप्शन असा राहील की कालची जी आपली असाइनमेंट होती जादुई सकाळ, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोष्टी जसं की टॉयलेट यूज केलं, टॉयलेटमध्ये आपण नळ यूज केला, साबण यूज केला, शॅम्पू यूज केला, टॉवेल यूज केला, आपण छान कपडे कपडे यूज केले किंवा तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही कार यूज केली, त्याच्या सीटवर बसला, त्याचा दरवाजा यूज केला कारचा, राईट. अशा कोणत्याही 10 गोष्टींसाठी किंवा वस्तूंसाठी लिहू शकता. किंवा मग ओव्हरऑल डे मधून 10 गोष्टी किंवा याच्यासाठी लिहू शकता. सो तुम्ही डिसाईड करा की कशासाठी तुम्ही लिहाल. सॉरी. ओके. तो मी तर 10 गोष्टींसाठी लिहित आहे. फॉर्मॅट सेम राहणार आहे. जसं की मी आभारी आहे, बॉडी वॉशची, कारण मला त्याने खूप छान फ्रेश वाटतं. त्याचा जो सुगंध आहे तो मला फार आवडतो. किंवा त्याचा जो सुगंध आहे तो खरंच खूप छान आहे. किंवा माझं शरीर स्वच्छ करण्यासाठी मी आभार व्यक्त करू शकते. त्याचा जो फ्रेग्रन्स आहे, सुगंध आहे, त्याच्यासाठी करू शकता. तुम्ही साबण यूज करत असाल, तुम्ही साबणसाठी लिहू शकता. फेस वॉश यूज करत असाल, फेस वॉश साठी लिहू शकता. टॉयलेट साठी पण लिहू शकतो की जसं की पूर्वी लोक बाहेर जात होते, बट आपण आज किती काय बोलू शकतो, ब्लेस्ड आहे की आपल्या घरामध्ये एक सोडून 2-2, 3-3 टॉयलेट्स असतात की आपल्याला बाहेर जावं लागत नाही, कॉमन याच्यामध्ये वेटिंग करावं लागत नाही, राईट. सो त्यासाठी सुद्धा लिहू शकता. इवन बाथरूम पण असतं आपल्याकडे, आहे, नॅट असतं, आहे, तर आपण त्यासाठी सुद्धा आभार व्यक्त करू शकतो. कारण पूर्वीचं जे बाथरूम होतं ते असं अर्धच असायचं, त्याला अर्धीच भिंत असायची. अं, गावाला वगैरे असायचं ते असं. तर मग त्या याच्यामध्ये आंघोळ करणं एक फिमेल म्हणून खरंच थोडं चॅलेंजिंग वाटतं आपल्याला किंवा वाटायचं. पण आपण आता खरंच किती ब्लेस्ड आहे की आपल्याकडे स्वतःच असं घरामध्ये पर्सनल बाथरूम आहे की जिथे आपण मस्त आरामात हवी तशी आंघोळ करू शकतो. आणि हे असं लिहिताना वगैरे किंवा बोलताना पण असं काही शरम किंवा लाज वाटण्यासारखी बिलकुल गोष्ट नाही आहे. कारण आपण दिवसात कितीतरी वेळा त्याचा वापर करतो. आणि जेव्हा आपण कुठे स्पेशली फिमेल आपण जेव्हा प्रवासाला जातो आणि जेव्हा आपली थोडीशी जरा चॅलेंजेस येतात तेव्हा खरंच आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं की घरी असताना कसं आपण कितीही पाणी प्या, कितीही काही करा, आरामात आपण त्या गोष्टी ऍक्सेस करू शकतो. पण याच्याने काय होणार आहे की जेव्हा आपण बाहेर जातो, प्रवास करतो किंवा काय, तेव्हा सुद्धा आपल्याला सहजपणे स्वच्छ क्लीन टॉयलेट, स्वच्छ क्लीन बाथरूम्स आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो.
तुम्ही शेअर करू शकता की तुम्ही गोष्टींसाठी लिहिता आहे की काल काय झालं किंवा कशासाठी तुम्ही लिहित आहात. अनम्यूट करून एक एक जणांनी शेअर केलं तर इतरांना पण आयडिया येईल. करेक्ट. मी आभारी आहे कोलगेटसाठी कारण की मी माझे दात स्वच्छ साफ करू शकते. राईट. व्हेरी गुड. मी आभारी आहे नळासाठी कारण त्या नळातून फोर्समधून पाणी येते त्यामुळे मी माझे हातपाय स्वच्छ धुवू शकते, खाण्यापिण्याच्या वस्तू स्वच्छ करू शकते. राईट. मी आभारी आहे माझ्या स्वयंपाकघरासाठी जिथे मी छानपैकी जेवण बनवू शकते आणि माझं पूर्ण कुटुंब छान जेवण तिथे करू शकतं. व्हेरी गुड. बाकी लोक पण लिहितात ना की नाही? नाही लिहिते आभारी कोणी? मी आभारी आहे आमच्या इथे बेसिनच्या वर असलेल्या मिररसाठी की ज्यात मी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तिथे जाऊन बघून स्वतःसाठी थँक्यू म्हणू शकते. मी आभारी आहे सिलेंडरसाठी ज्यावर मी स्वयंपाक बनवते, सकाळचा डबा बनवते. गरम येस. पाणी सकाळी सकाळी मिळते. येस. व्हेरी नाईस. मी आभारी आहे आमचं किचन मध्ये भरपूर स्पेस आहे त्यासाठी की मी अगदी छान सहजपणे मस्त भरपूर कामं करू शकते किचन मध्ये खूप मोठं असल्यामुळे. वा. मी आभारी आहे माझ्या ब्लँकेटसाठी की ज्यामुळे मला कोझी कोझी झोप मिळते आणि माझं स्वप्न पाहण्यासाठी मी तृप्त असते. वा. मी आभारी आहे माझ्या फेस वॉश साठी जे मला नवचैतन्य देतं, फ्रेग्रन्स देतं आणि मला खूपच छान सकाळचं फिलिंग माझं सगळ्यात बेस्ट असतं जेव्हा मी माझ्या फेस वॉशने चेहरा धुते. तसं म्हणजे पावडर, गंध, लिपस्टिक यूज करत असेल रोज किंवा कधीतरी जर यूज करत असेल तर त्यासाठी पण लिहू शकतो. टिकलीसाठी लिहू शकतो आपण. कीर्ती मॅमची टिकली बघून मला टिकलीसाठी लिहावं वाटलं. मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या पैशांसाठी की ज्यामुळे मी मनी प्रॅक्टिस करू शकले. वाव. कारण आपण ज्या या गोष्टी लिहितो ना खरं त्यामध्ये माझं असं ऑब्झर्वेशन आहे की फक्त जेव्हा लेसन असतो मॅक्झिमम टाइम तेव्हाच या गोष्टींची प्रॅक्टिस होते. इतर वेळेस आपण खूप रेअरली अगदी महिन्यात एकदा किंवा हार्डली दोनदा आपण आवर्जून थँक्यू म्हणतो किंवा लक्षात येतं. पण मग ग्रॅटिट्यूड लिहिणं तर जरा खूपच दूरची गोष्ट वाटते. म्हणून मी खरं हा ऑप्शन दिला की अशा गोष्टींसाठी आज आपण लिहूया की ज्या आपण किती बिनधास्तपणे वापरतो, दिवसात अनेकदा वापरतो पण कधीच थँक्यू नाही म्हणत. सो आज आपण विथ बिकॉज किंवा विथ कारण लिहितोय तर आपण अजून जास्त ग्रॅटफुलनेस किंवा कृतज्ञता व्यक्त करू शकतो त्यासाठी. हा आणि सिक्वेन्सली चला सगळ्यात पहिले किचन आहे ना, किचनला सगळ्यात पहिले आपलं सगळ्यात मॉर्निंग सगळी जी आहे ती किचन मधून सुरुवात होते. तर गॅस शेगडीसाठी मी खूप आभार मानते कारण सहज गतीने एक बटन ऑन करून मला गॅसवर चहा शिजवता येतो, स्वयंपाक करता येतो. तो गॅस शेगडीचं इन्व्हेन्शन करणाऱ्यासाठी खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही गॅसची शेगडी इन्व्हेंटेड केली. त्यामुळं मी किती इझिली
माझा टाइम वाचतो आहे इथे आणि मी सहज स्वयंपाक करू शकते फास्ट. गॅसच्या पाईपसाठी मी खूप धन्यवाद करते, ज्याच्यातून गॅस पास होतो आणि सहज मला अ, अन्न शिजवता येतं किंवा इझिली मला ॲक्सेसेबल आहे ते. तर असं करत करत मग तुम्ही भांड्यांसाठी करा. भांडे झाले की तुमचे अजून अन्नपदार्थ आहेत तुमच्याकडे भरपूर. त्याच्यासाठी चहा पावडर, जी माझ्या घरचा चहा किती छान बनवते. साखर आहे, साखरेमुळे पण चहाला गोडवा येतो. इलायची आहे, इलायचीमुळे चहाला किती छान फ्रॅग्रन्स येतो. त्या मसाल्यासाठी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. पाणी आहे माझ्याकडे, ज्या दूध आहे, स्वयंपाक करताना तिखट आहे, हळद आहे, धने पावडर आहे, आमचूर पावडर आहे, मसाला पावडर आहे. या सगळ्यांसाठी कंटिन्यू एक 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 करून धन्यवाद द्या. मसाल्याचा डब्बा आहे म्हणून मी व्यवस्थित मसाले ठेवू शकते. किती व्यवस्थितपणे मला सगळं इझिली ॲक्सेसेबल होतं, की मी एका भांड्यामध्ये माझे जिरं, मोहरी, मीठ, हळद, तिखट, मीठ अरेंज होऊ शकतं आणि इझिली मी माझं म्हणजे सहजरित्या सोप्या पद्धतीने मी माझं काम करू शकते. कुकर आहे, कुकरमुळे भात, वरण हे 5 मिनिटात शिजून मला गरम गरम खायला मिळतं. पाणी साठवायचं भांडं आहे, कळशी आहे, ज्याच्यामध्ये पाणी साठवते, जे मला स्वयंपाक करण्यास खूप मदत करतं. माझ्याकडे नळ आहे. मला 2च म्हणजे मिनिटामध्ये माझ्या घरी पाणी भरलं जातं. अदरवाईज नळावर जावं लागत असे. मला या सगळ्या गोष्टी जास्त माझ्या हृदयाच्या ह्याच्यात असतात, कारण की मी नेहमी सांगते, की मी चाळीत राहिले तर आम्हाला पाण्याचा नळाचा अनुभव छान आहे. भांडणाचे पण अनुभव आहे. नळाच्या भांडणे तुम्ही ऐकले असतील. पाण्याच्यासाठी नंबर लावावा लागत होता. घरातले जेवढे छोटे टपरा-टुपरा असेल तिथे आधी नेऊन ठेवायचे म्हणजे आपला नंबर लागतो. मग नंबर नाही आला तर मग कसं असतं, छान मजा होती तेव्हा. त्याच्यानंतर पाणी आणायसाठी जसं तर जवळपास दूर राहायचं पाण्याचं नळ. घराच्या बाजूला नळ नव्हता, तर तिथून आणणे, कमरेवर घेऊन ती गुंडी डोक्यावर घेऊन आणणे, विहिरीचं पाणी भरणे. ह्या सगळ्या गोष्टी आता नाही आहे. आता सकाळी उठलं की टॅपच ओपन करावा लागतो. दोरीने घ्यायची, काही साखळी बांधायची नाही ना, विहिरीवर जायचं नाहीये. टॉयलेटसाठी मी खरंच खूप ग्रेटफुल का असते, कारण की मला अनुभव आहे. दुसरीकडे जाऊन करणे आणि कसं ते फिलिंग काय असतं तिकडचं. आमची आई आम्हाला टॉयलेटमधून आल्यावर सगळ्यात पहिले बाथरूमला जायला, अंघोळ करायला लावायची. सगळ्यांनी ऍटलिस्ट 2-3 कलरचे तरी पेन आणले आहेत ना? आणि नसेल तर हरकत नाही, पण पेन तर आहे राईट आपल्याकडे. पहिलं तर सगळ्यांचे 10 लिहून झाले असतील, मोर दॅन 10 झाले असतील, कीर्ती मॅमने 10-12 सांगितले असतील आता. झाले का सगळ्यांचे? होत नाही काहीतरी बोला please. ओके, ठीक आहे. आता आपण आजची जी जादुई सकाळची असाइनमेंट करणार आहे ती थोडी वेगळ्या क्रिएटिव्ह वेने करणार आहे. सगळ्यांना माझी वही दिसते आहे का? एक मिनिट हा. मी फोटो काढून ग्रुपमध्ये पाठवते. नाही, फोटो नाही पाठवणार, सगळे मग कॉपी करतात. बॅकग्राऊंड काढ, बॅकग्राऊंड तुझं काढला बॅक की बहुतेक हा दिसेल. ओके ओके, येस. बॅक कॅमेरा करा. दिसतंय हे? हा हा, दिसलं. So तुला आता पिन मी करतेस का? मी काय केलं आहे, दिसलं. हम्म हम्म. मध्ये नवीन पेज घेतला आहे. त्या नवीन पेज मध्ये मी असं हार्ट शेप बनवला आहे. त्याच्यामध्ये मी कालची तारीख टाकली आहे, 22 जानेवारी 2025. पेजच्या वरती मी हेडिंग दिला आहे जादुई सकाळ. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे साईडला तुम्हाला छोटे छोटे गोल दिसले ना, लिहिले केलेले ग्रीन पेनने वगैरे, तर त्याच्यामध्ये आता जसं आपण
बिकॉज सहित लिहित होतो. 10 लिहून झाले आपले. पण आता ही असाइनमेंट आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करून काय करणार आहे की मी लिहिणार आहे की मी कशासाठी ग्रेटफुल आहे. सो थँक्यू फॉर टॉयलेट, थँक्यू फॉर पेन, हे मी असं लिहिणार आणि त्याला असं गोल 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 करते. सो मध्ये माझा कालच्या दिवसाची तारीख आहे. ठीक आहे. आणि आता कालची असाइनमेंट आपण आज करतो, काल मॅमने एक्सप्लेन केलंय म्हणून. तर मग आता मी कालच्या कोणत्या कोणत्या गोष्टी वापरल्या, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या की ज्याच्यासाठी मी खरंच आभारी आहे असं म्हणू शकते. स्वयंपाक आता किती मॅमने जे पण काही पॉइंट सांगितले तर तसं आपल्याला लिहायचं आहे. आणि आजच्या सेशन मध्ये 19 लोक आहे. कमल मॅम फक्त लिहित नाहीये. मला 18 लोकांचे फोटो ग्रुप मध्ये पाहिजे आणि सगळ्यांनी हो म्हणायचं. हो. मॅडम परत एकदा फोटो दाखवा ना. मी सांगते. पेजच्या मध्ये नवीन पेज घ्या, त्याच्यामध्ये हृदयाचा आकार काढा, त्याच्यामध्ये कालची तारीख लिहा 22 जानेवारी 2025. साईडला तुम्हाला लिहायचं आहे, आता पूर्ण पान आहे आपल्याकडे बरोबर, त्याच्यामध्ये सिक्वेन्स म्हणजे एका खाली एक न लिहिता असं कुठेही लिहायचं आहे की थँक्यू फॉर पेन, थँक्यू फॉर एकच मिनिट मी बॅकग्राऊंड काढते माझं. आता हे मी असं लिहित आहे, दिसतंय? सॉरी. येस. हो हा. हो मग मॅडम, हो दिसलं. आता हे मी पूर्ण पेज असं लिहिणार आहे. म्हणून शक्य असेल तर कलरफुल पेनने लिहा, जे तुम्हाला छान वाटेल बघायला, आणि नसेल तर हरकत नाही, लिहिणं इम्पॉर्टंट आहे, शाई नाही. तो इट्स ओके, नसेल तरी हरकत नाही, असेल तर छान असं. तो लिहायला सुरुवात करा. आणि आय होप सगळ्यांना समजलं असेल. कमल मॅडम आता तुम्ही लिहिणार नाहीये तर तुम्ही विचार करायचा आहे काल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा आज सकाळी उठेपर्यंत अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या की ज्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. आणि फक्त म्हणायचं आहे थँक्यू बेड, थँक्यू ब्लँकेट, थँक्यू ड्रेस, थँक्यू पडदे, थँक्यू खिडकी, थँक्यू मसाल्याचा डब्बा, थँक्यू कढई, थँक्यू पातेलं. ठीक आहे. ओके, स्टार्ट रायटिंग. सगळ्यांना समजलं आहे? हो मॅडम. येस. आणि सगळे फोटो पण मॅडम पाठवणार आहे. हा बोला, कोणी विचारलं का काही? मी कीर्ती. अच्छा, हा बोला मॅम. नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला मी एक टास्क देते. मला कमल मॅडमला ग्रॅटिट्यूड लिहिता आले पाहिजे, तेवढं तुम्हाला त्यांना अक्षर शिकवायची आहे. मी वयाच्या 10व्या वर्षापासून एक प्रयत्न करते. मॅम त्या बदामच्या बाहेर लिहायचंय की आत लिहिलं तरी चालेल, नाही नाही, कुठेही? बदामाच्या आतमध्ये फक्त तुम्हाला कालची तारीख टाकायची आहे 22 जानेवारी 2025. ओके. ठीक आहे. आणि त्याच्या बाहेर तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू पेन, थँक्यू फॉर ब्युटिफुल होम, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ओके. पेन, थँक्यू टॉयलेट, थँक्यू शॅम्पू, थँक्यू साबण. आता हा आठवायचं आहे समजला. तुम्ही काय काय सगळ्यापासून यूज केला आहे. सो थँक्यू बेड, थँक्यू बेडरूम, थँक्यू दरवाजा, थँक्यू खिडकी, थँक्यू फॅन, थँक्यू टी शर्ट, थँक्यू ट्रॅक पॅन्ट, थँक्यू कंपास, थँक्यू वही, थँक्यू फॉर इंटरनेट. येस, थँक्यू इंटरनेट वायफाय, थँक्यू मोबाईल. थँक्यू मोबाईल, थँक्यू झूम,
कमल मॅडम तुम्ही 10 वेळा मोबाईलला थँक्यू म्हणा. काल त्यांचा फोन लिफ्टच्या डक मध्ये पडला होता 5व्या मजल्यावरून, तरी सुद्धा तो सही सलामत आहे. थँक्यू शॅम्पू. थँक्यू कमोड. थँक्यू फ्लश. थँक्यू बाल्कनी, गॅलरी. थँक्यू सिम नेटवर्क. थँक्यू वॉटर बॉटल. थँक्यू कढई. थँक्यू कपड्याचा साबण, डिटर्जंट. थँक्यू स्वेटर. थँक्यू गादी, मॅट्रेस. थँक्यू पिलो, उशी. थँक्यू स्लीपर. थँक्यू वॉटर प्युरिफायर. थँक्यू गॅस. थँक्यू HP कंपनी किंवा भारत गॅस. थँक्यू किचन ओटा. थँक्यू किचन ओट्यामध्ये जे शेल्फ असतात जिथे आपण बरण्या वगैरे ठेवतो, ज्या इझी ऍक्सेस होतं, किचन ट्रॉलीज. थँक्यू पण लिहायचं आहे हा, फक्त नाव नाही लिहायचं आहे. थँक्यू ट्रॉली. थँक्यू तवा. थँक्यू नळ, नळाला असलेलं पाणी. थँक्यू फ्रेश वॉटर. थँक्यू विम लिक्विड, भांड्याचा साबण. मग तो स्पेसिफिकली लिहू शकता, विम बार असेल, कोणता असेल कोणता. थँक्यू फ्रीज. येस थँक्यू फ्रीज. थँक्यू टीव्ही. हँड वॉश. करेक्ट. मग तुम्ही ज्या कंपनीचं वापरत असाल, डेटॉल, लाईफबॉय, कोणतं कोणतं ते पण घ्या. थँक्यू डेटॉल हँड वॉश. स्पेसिफिकली असं. थँक्यू वॉशिंग मशीन. येस थँक्यू वॉशिंग मशीन. फ्रीज जे वॉशिंग भरलं. मशीन फ्रीज मध्ये जे जे कप्पे केलेले असतात त्याच्यामध्ये आपण छान अरेंजमेंट करू शकतो. सो थँक्यू फ्रीज चे शेल्फ. थँक्यू पाणी. थँक्यू येस. गॅस लायटर. हा गॅस लिहिलं मी, तुम्ही लिहू शकता. गॅस लायटर. हा राईट ओके करेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू टीव्ही रिमोट.
Thank you. Sticky Utensils, notes. Yes. युटेन्सिल्स भांडी. राईट. भांड्यांमध्ये तुम्ही स्पेसिफिकली लिहू शकता. थँक्यू पातेले, थँक्यू पळी, थँक्यू कढई, थँक्यू पॅन. स्पोन्स, चमचे. येस. थँक्यू Thank चमचे. टिफिन thank you, बॉक्स, Pakad. वॉटर बॉटल, येस येस. थँक्यू वॉटर बॉटल, टिफिन बॅग, टिफिन बॉक्स, येस. थँक्यू. टिफिन बॉक्स झाला, वॉटर बॉटल झाली. थँक्यू मनी पर्स. लिहा. थँक्यू काटा चमचा. थँक्यू कपाट. Thank you, Pakad. येस. थँक्यू देवघर. थँक्यू निरंजन. Thank you, Agarbatti. येस. And thank you, थँक्यू Magic. दिवा. येस. थँक्यू निरंजन. थँक्यू अगरबत्ती. निरंजनाला ऑइल घ्या, तुपाचा दिवा घ्या, फुलवात घ्या, मोठी साधी वात, थँक्यू काळ्याची पीठ. देवाला लागणारा तो परात ज्याचे तुम्ही आरती करता, येस. उदबत्ती लावायला जे घर असतात ते, फुलवातीचे निरंजन. थँक्यू स्वामी बाप्पा. थँक्यू. काल आपण पैशांचं ऍक्टिव्हिटी केलं, सो थँक्यू लक्ष्मी माता. तुम्ही Thank काल you, Kam. गाडी वापरली असेल बाहेर जायला, ट्रेनने प्रवास केला असेल, बसने प्रवास केला असेल, त्यासाठी पण लिहू शकता. थँक्यू. थँक्यू व्हॉट्सअप. थँक्यू यूट्यूब. थँक्यू झूम. थँक्यू ड्रॉवर. थँक्यू सोफा. थँक्यू कुंडी, गमला. थँक्यू Thank you, Vas. झाड. येस. सुगंध. थँक्यू लाईट, थँक्यू इलेक्ट्रिसिटी, थँक्यू चार्जर. येस. थँक्यू लाईट. Thank you, flower pot. करेक्ट. थँक्यू चार्जर. थँक्यू फ्लॉवर पॉट. थँक्यू टीव्ही युनिट. थँक्यू शू रॅक. थँक्यू शूज. Thank you, electric switchboard. थँक्यू बटन्स, त्याचे बटन्स. आता मटेरियलिस्टिक याच्यामध्ये जर झालं असेल बघून वस्तू वगैरे सगळं, तर मी काय. मिक्सर लिहून घ्या, एक मिक्सर. राईट. थँक्यू. तर म्हणजे काल तुम्ही खाल्लं असेल त्याच्यासाठी पण लिहू शकता पदार्थ. बी स्पेसिफिक. आणि समजा तुम्ही इडली खाल्ली असेल काल, तर थँक्यू तांदूळ. थँक्यू उडीद डाळ.
थँक्यू कीर्ती मॅम, मिक्सरचं लक्षात द्यायला. काल मी छान चटणी बनवली त्यामुळे. थँक्यू पाणी, पिण्याचे पाणी. थँक्यू गरम पाणी. थँक्यू ॲक्वागार्ड. लाइटर लाइटर लाइटर. झालं बघ. लायटर झाला. थँक्यू मायक्रोवेव्ह. येस, थँक्यू मायक्रोवेव्ह. ज्यांनी यूज केला असेल त्यांनी लिहा. ज्यांनी बघितलं तरी असेल फक्त तरी पण लिहा. थँक्यू ताट. काल जेवले ना थँक्यू सगळे? अलाराम. थँक्यू अलाराम ज्याच्यामुळे मी सकाळी उठू शकले. येस, थँक्यू थँक्यू पोळी. वाटी. थँक्यू गव्हाची पोळी. थँक्यू आलू वांग्याची भाजी. थँक्यू वरण. थँक्यू चटणी. थँक्यू कोशिंबीर, मेथी, पालक, टमाटर, कांदे, आलू. थँक्यू हिरवी मिरची. थँक्यू. मी थँक्यू काल काय मसाले. जेवले त्याच्यावरून सांगते. हळद, मीठ हम्म. महत्वाचा कढी, आहे. ताक, पंचामृत आमच्या इथे करत असतात. अच्छा. त्याच्यामध्ये चिंच, हिरवी मिरची, गूळ. थँक्यू जवसाची चटणी. थँक्यू पत्रावडी. थँक्यू द्रोण. थँक्यू पेपर ग्लास. ताट, थँक्यू वाटी, डिश काजू, घेऊ शकता. बदाम. थँक्यू लोणचे, आंब्याचे लोणचे. येस, थँक्यू. चटणी कोणती घेतली असेल तुम्ही? शेंगदाणा चटणी असेल, जवस चटणी, तीळ, मेथकूट, काही कोशिंबीर पण. चटणी. थँक्यू. जी भाजी खाल्ली असेल, आता जसं कीर्ती मॅमने आलू गोबी काहीतरी बोललं तर मग आलू अलग, मॅमने मस्त 10-12 वेगळ्या लक्षात दिल्या गोष्टी वेगळ्या. बॅक एवढं टू पाणी बॅक. सुटलं. तर वेगळं वेगळं लिहायचं आहे. काल जसं कोणी सांबार खाल्लं असेल तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो टोमॅटो आहे, कांदा आहे, आलं लसूण आहे, शेवगा घालतो आपण, कढीपत्ता घालतो, जिरं, मोहरी, हळद, सांबार मसाला. हे सगळं वेगळं वेगळं लिहा. थँक्यू. मीठ. ऑइल. थँक्यू ऑइल. थँक्यू कोशिंबीर. तेल. थँक्यू थँक्यू दही. पापड. येस, थँक्यू दही. थँक्यू बटर मिल्क. थँक्यू पेपर. थँक्यू टिश्यू पेपर. थँक्यू ट्रॉली बॅग्स. थँक्यू स्पोर्ट पॅन्ट. थँक्यू स्पोर्ट शूज. त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये गेला असाल किंवा काही पण अजून कोणाच्या घरी गेला असाल, कोणत्या कार्यक्रमाला गेला असाल, तिथे तुम्ही खुर्चीवर बसला असाल, तिथे काही पण केलं असेल, बघितलं असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. जसं कोणी ऑफिसला गेला असेल तर त्या टेबलसाठी, त्या चेअरसाठी, आता तुम्ही ज्या जागेवर बसला आहात तिथे त्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. सो थँक्यू चेअर. थँक्यू टेबल. थँक्यू रायटिंग पॅड. थँक्यू गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ. थँक्यू भाकरी. थँक्यू ग्लास.
कितीदा ग्लासने पाणी पिलं काल आपण. थँक्यू प्रॉप. येस, चहा पिला असेल. थँक्यू कॉफी टोस्टर. किचन ओटा. किचन ओटा. हम्म. किचन वॉटर ओटा. स्टोरेज हा, वाट. येस. बरण्या लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये, जार लिहू शकतो मोठे मोठे. स्टीलच्या बरण्या असतील, नाही काय म्हणतात त्याला, बरणी, डब्बे, स्टीलचे डब्बे, काचेच्या बरण्या, प्लास्टिकच्या बरण्या. थँक्यू स्टीलचा डब्बा. 57 झाले प्राजक्त. हा, काय शेअरिंग टेक अवे किंवा असेल तर तेही विचारूया लास्ट 1 मिनिट. ओके, चालेल. नसेल तर कंटिन्यू करा. कोणाला वाव मोमेंट शेअर करायचे असतील तर तुम्ही प्लीज शेअर करा. थँक्यू डायरी. करायची आहे. काल मी म्हणजे मी गेले 2 ते 3 दिवसांपासून एक मला एरर आला होता माझ्या ऑफिस वर्क मध्ये, जो मी गेले 3 दिवस झाले रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होती. पण somehow मला चॅलेंजेस येत होते आणि मी तोच एरर बघत होती. सो फायनली काल मी दुपारी, जसं आपण म्हणतो की तुम्ही सरेंडर करा स्वतःला, तर काल मी दुपारी 5 मिनिटं एकदम शांत डोळे बंद करून बसली आणि पूर्णपणे स्वतःला सरेंडर केलं की मी गेले 2.5 दिवस झाले माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न करतेय. सो आता मी स्वतःला सरेंडर करतेय आणि मला माहिती आहे की ही शक्ती माझ्याच आत आहे. मी कसं सॉल्व्ह करणार आहे याचा फक्त मला एक डायरेक्शन हवी आहे. सो मी हे दुपारी बोलली जवळपास 2:30 ते 3 वाजता आणि विदिन 2-3 आवर्स संध्याकाळी 6-6:30ला माझा तो एरर रिझॉल्व्ह झाला. सो वा, वा. म्हणजे ती फिलिंग मला एवढी वेगळी होती ना की 2.5 दिवसांचा प्रयत्न आणि 3 तासांचा स्वतःला सरेंडर, हा किती ह्यूज डिफरन्स आहे. म्हणजे जे 2.5 दिवस झाले मी प्रयत्न करते ते पुढच्या 2.5 ते 3 तासात माझं रिझॉल्व्ह झालं, जस्ट बिकॉज ऑफ सरेंडर. वा. म्हणजे मला अचानक बुद्धी आली आणि मी माझंच मला सुचलं आणि ते काम माझं पूर्ण झालं. तर मला खूपच छान वाटलं की खरंच कधी कधी आपण सरेंडर करणं हे खूपच आपल्याला म्हणजे खूप फास्ट इफेक्ट मिळतो त्याचा. हा, आता बुद्धीला थँक्यू करा. येस. हो, अजून मला पण शेअरिंग करायचं. कोण आहे? अरे थांबा. कोणाचा कोणाच आहे? कोणाचं? बहुतेक तुमचाच आहे प्राजक्ता मॅम. कोण आहे ते? हा, आता एकेकाने अनम्यूट करून बोला. प्राजक्ता प्रतिभा पाटील रेज हँड करा म्हणजे मग एकेकाला घेता येईल. मला शेअर करायचं होतं की माझी एक कझिन सिस्टर आहे. तर काही म्हणजे 2.5 ते 3 वर्षापासून आमचे काही ब्रेकडाऊन असल्यामुळे आमचं बोलणं होत नव्हतं. पण सडनली तिने मला काल सकाळी फोन केला आणि मला तिच्याकडे एक फंक्शन आहे त्याच्यासाठी इन्व्हाइट केलं. आणि तिने बरीच माझ्या इतर सगळ्या गोष्टींची पण चौकशी केली. तर ती माझ्यासाठी वाव मोमेंट आहे. वाव. प्रतिभा मॅम, आय गेस तुमचं काहीतरी शेअरिंग पण होतं ना, तुम्हाला करायचं होतं काल. मला हेच करायचं होतं. ओके. काल नाही, सॉरी, परवा तिचा कॉल आलेला आणि माझ्या फॅमिलीत मम्मी पप्पा किंवा बहीण भाऊ कुणाला न करता फक्त मला तिने कॉल केला. म्हणून मला माझा आनंद खूप मोठा होता. येस, व्हेरी नाईस. खूप छान. अजून कोणाला वाव मोमेंट नाहीये का? वा वा. अरे, हर्षदा, मला पण करायचं.
एक मिनिट थांबा. ज्यांना करायचं ते हँड रेस करा. हॅलो. हॅलो मॅडम, माझ्या मुलीसाठी काल खूप छान स्थळ आलेलं आहे आणि मी रविवारी ते पाहायला जाणार आहे. वा वा. खूप छान आहे माझ्या पसंतीचे. आम्हाला सगळ्यांना आवडलं आहे ते. जीवन का दान मुझे देने के लिए आपका दिल से दुसरा व्हिडिओ चालू आहे बहुतेक क्लास, त्याच्यामुळे असं झालंय. हो मॅम. माझ्यासाठी वाव मोमेंट ही की परवा माझा फोन लिफ्ट मधनं खाली पडला होता आणि ते चालू ह्याच्यामध्ये काल मला भेटला. येस, अजून कोणाची वाव मोमेंट आहे शेअर करा. आणि मी ग्रुप ओपन केला आहे. ग्रुप फक्त 1 तासासाठी ओपन राहणार आहे. आणि आपण सगळ्यांनी आता प्रॅक्टिस केले. 2 सेकंद वेळ काढून फटाफट सगळ्यांनी ग्रुपवर फोटो पाठवायचे आहेत. जेवढं लिहिलं आहे तेवढं ठीक आहे. बाकी डेकोरेशन वगैरे वाटलंच तर तुम्ही नंतर करा छान, आणि पर्सनलला फोटो पाठवा. पण आता सध्या मला 18 फोटो सगळ्यांनी ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत. स्नेहा मॅम, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता.